तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नमस्ते नेहमीप्रमाणे आपलं. आणि मी स्टेशनला गेलो होतो, स्टेशनला सोडून आलो गावाला जाण्यावरती वंदे भारत. तर सोडून आलो तर सकाळी सकाळी बघावं म्हणलं इकडे काय चाललंय काय नाही. तर चक्कर मारलो आपलं डी मार्ट साईडला, तर काय चाललंय काय नाही बघावं म्हणलं. आज रविवार पण होता तर आलो इकडं. तर भाई आलो होतो इकडं आणि गर्दी एवढी नाही आहे थंडी असल्यामुळं, तर तुम्ही बघितलं जाता. आणि मी चाललो होता घरी. तर आता आणि चाललो होता ते दिवेकर बेकरीला, नवी पेठमध्ये आहे तिकडं. टोस्ट घ्यायचं होता मला खरं तर बेंगलोर बेकरी उघड्या असेल म्हटलं तर एवढं उघडी नाही आहे ती. खरं उघडा असेल पाहिजे लवकर, म्हणजे सकाळ सकाळी लागतंय हो आपल्याला, तर उघडी नाही. तर बघू लास्ट दिवेकरला बघतो, नाही तर नाही भेटलं तर घरी जातो. तर भाई दिवेकर बेकरीमध्ये आलो होतो, पण नशीबच खराब आहे, याला सगळ्या बेकऱ्या बंद आहेत. एवढं लवकर उघडत नाहीत अजून, पण बंद आहे. पण कधी उघडती? सकाळी 7 वाजता का उघडील मग? बाई नशीब काय खराब नाही आहे. 7 वाजता उघडते मग, तवर थांबतो इथं 7 वाजेपर्यंत. गाडी पण इथंच आहे, मी पण इथंच आहे, थांबतो. तर काय घरी जाऊन तर टोस्ट घेऊनच जाणार आहे. पण आणि आता वाजले 7ला 20 मिनिट कमी आहेत आणि आंघोळ पण नाही केलो काय नाही अजून. एवढा लवकर कुठला आंघोळ करतो मी? टोस्ट घेतल्याशिवाय तर घरी जाणारच नाही आहे मी. आणि आता टोस्ट 7 वाजता उघडते म्हणल्यावर तुम्ही यायलेत अजून 10 मिनिट आहेत, त्यावर 10 मिनिटं इथंच बसतो. परत असं कधी मिळेल का असं बसायला? नवी पेठ चालू झाल्यावर असं कधी मिळणार नाही बसायला, एवढी गर्दी असते नाही रस्त्याला. अजून आले नाहीत त्यांनी. व ती बेकरी दिवेकर भारी, मी पण कधी घेतलो नाही, आत्ता पहिल्यांदा घ्यायलो. बघू टेस्ट करायचं, चांगले आहे म्हणून लय जण सांगितले मला. आत्ता जे एवढं रिकामं दिसायलंय आणि पूर्ण भरलं ना, तुम्हाला थांबावं लागतं इकडं 10-20 मिनिट. इकडनं गाडी तिकडून जा असतो, तिकडनं गाडी इकडून जा असतो. तर बाई इथं बसल्या बसल्या काय करू, तर कालचा व्हिडिओ केला आहे ते एडिट करत बसतो. बघू पुढचं कंटिन्यू होतं का नाही. तुम्हाला पण दाखवतो मी कशामध्ये एडिट करतो ते. बघा ह्याच्यामध्ये एडिट करतो मी VN मध्ये. आता हे अजून एडिट व्हायचं आहे, झालं की सांगतो, म्हणजे अजून झालं की हे करतो. बाई फक्त 5 मिनिट राहिलेत बेकरी उघडायला, फक्त 5 मिनिट राहिलेत, फक्त 5 मिनिट. तर 5 मिनिटामध्ये उघडते आपली बेकरी. बाई मला वाटलं येते, आल्यावर नाही आले. बाई टोस्ट काय मिळालं नाही आपल्याला, जो आला गेलं तसंच. कारण की आता 7 वाजले तरी पण त्याने उघडले नाही. आपली चूक नाही, आता जातो. काय करू आता, बिना टोस्टचं चहा प्यायचं. बाई मी फुल मनापासून प्रयत्न केला तो की टोस्ट मिळावं म्हणून, आणि पण टोस्ट नाही भेटलं. जाऊ दे आता, आपलंच नशीब खराब आहे. आणि काय विषय सोडून द्यायचं, काय बोलून काय उपयोग नाही यार, काय बोलून उपयोग नाही. खरं सांगतो, नशीब आपलंच खराब आहे. दुसऱ्यांना बोलून काय उपयोग आहे सांगा बरं. 7ला येतो म्हणला, 7 वाजून 10 मिनिट झाले तरी बी त्यांनी नाही आला. आता हॉस्पिटलला पण जायचं त्यामुळे चाललो, नाही तर टोस्ट घेऊनच गेलो असतो. तसं नाही, दुसरीकडे पण मिळतंय टोस्ट, पण यार ते दुसरीकडचं नीट नसतं ना, त्यामुळे घेतलो नाही. आणि घरचे परत ओरडते दुसरीकडनं आणलं तर, त्यामुळे जाऊ देता म्हणलं. तर जाऊ दे, आज एक थोड्या वेळाने येतो 8-9-10 वाजता. पण टोस्ट आज घेणार म्हणजे घेणार.